झालं का रामभाऊ? असं काही काम आहे आता. तुम्ही उशिरा उठता, उशीर करता सगळ्या गोष्टीला, म्हणून व्हिडिओ घ्यायला शिकण्यासाठी इंटरेस्टिंग वाटणार आहे. बाकी ती गोष्ट होऊन गेलेली. हा पण हाय तर खरी आहे ना इंटरेस्टेड सगळ्यांना. आणि त्याच्यावर आपले भरपूर ब्लॉग बनणार आहे. त्याच काही विषयच नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी खोलून सांगण्यात येणार आहे. होत्या का नाही शेंगा? कढईत भाजणं चालू, पण त्या काही अजून भाजायला चालू. तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लिंगे. तर मी आज बाहेर आलेलो आहे आणि मी आज माझं काम दाखवणार आहे सगळ्यांना की मी काय काम करतो. भरपूर जण कमेंट करतात की तुम्ही काय काम करता काय नाही ते सांगा. तर मी आज सगळ्यांना माझं काम दाखवणार आहे मी काय काम करतो. सध्या मी आता एक कस्टमरकडे आलेलो आहे. त्याचं काम भरपूर असं झालेलं होतं परवा दिवशीच. काल तर मला सुट्टी होती, पण विषय असा झालेला आहे की आता मला आता जेव्हा काम भेटेल म्हणजे अजून काही मला काम आलेलं नाही आहे. ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. आमची एक प्रोसेस असते, त्यावर आम्हाला एक ॲप आहे, त्या ॲपवर आम्हाला आमचे ऑर्डर टाकतात. त्या ऑर्डर आम्हाला कंप्लीट करावं लागतात. तर मी तुम्हाला ती ऑर्डर पुढे दाखवलंच. आता सध्या मी लक्ष्मी रोडला आहे, सगळ्यांना माहितीच असेल. बेलबागजवळ लक्ष्मी रोड, बेलबाग खालीच आहे ते मंदिर. आता मी सध्या इथं लक्ष्मी रोडला आहे. तर तुम्हाला इथं वर्दळ दाखवतो. बघा पुण्यात किती वर्दळ असते. एकदम माझं छान असं वातावरण आहे मस्तपैकी. आणि गाड्यांचा आवाज आहे की तुम्हाला ते येतच असेल आणि माझा आवाज कमी येत असेल थोडा ॲडजस्ट करून घ्या, कारण की मी बाहेर आहे त्यामुळे आवाज कमी येईल थोडा. तर चला मी तुम्हाला दाखवतो आता इथलचा परिसर. तर हे बघा हा आहे लक्ष्मी रोड. तर तुम्हाला हे चौकमध्येच असेल. हे बघा ट्रॅफिकवाले कसे थांबवतात. हे बघा थांबवलं बघा त्याला. इथं लायसन ते सगळं गरजेचं आहे आणि जे की आपल्याकडे आहे त्यामुळे आपल्याला काही ताण नाही एवढा. सध्या लर्निंगच आहे, काढायला टाकलेले लायसन. तर हे बघा लायसन आपले सिग्नल याच्या बरोबर एकदम हे छान असं पुण्याचं सगळं रेग्युलर रुटीन चालतं. नियम वगैरे सगळं पाळून करतात. हा बघा लक्ष्मी रोड. संध्याकाळी तर खूप गर्दी असते. संध्याकाळी पण तुम्हाला एखाद्या वेळेस श्रुतीला घेऊन आल्यानंतर मी तो पण ब्लॉग घेईन. ते बघा एका लाईनीत सगळ्या गाड्या लागलेल्या असतात. इकडे मेन मार्केट म्हणजे इकडंच आहे. इकडं समोर गेलं थोडंसं या साईडला लेफ्ट साईडला तर दगडूशेठ हवाई म्हणजे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हे बघा छान अशी वर्दळ आहे इकडं. कपड्याचं मार्केट पण खूप आहे. म्हणजे इथं कपडे, लहान लेकरांचे कपडे, मोठ्या माणसांचे चपला, डबल लेडीजच्या बांगड्या इंगड्या सगळं भेटतं इथं. श्रुतीला घेऊन आलं की श्रुती मला मस्त 5-1 हजार रुपयाला दंडम लावून देणार इकडे या मार्केटला आलं तर. पण हे आणावं तर लागणारच आहे फिरायला. हे बघा कोणी इथून बघत असेल व्हिडिओ इकडनं तर नक्की कमेंट करा. तर चला आता मी पुढं दाखवतो तुम्हाला माझं काम कसं आहे कसं नाही. सध्या तरी आता हे काम झालेलं आहे, पण आता पुढे आज जे दुसरं काम आलं की मी तुम्हाला ते दाखवतो. ऑर्डर पडतात आम्हाला, तर मी दाखवेन तुम्हाला. तर आता मी आलेलो दुसऱ्या फिटिंगला. आता मला कॉल आलेला आहे आणि आता सध्या मी इकडं आहे तपकिरी गल्लीला. इकडं पूर्ण इलेक्ट्रिकल मार्केट आहे तपकिरी गल्ली. तुम्हाला दाखवतो मी आता. आता वरती टेरिसला आलेलं. टेरिसची चाबी खालीच आहे, ते कस्टमर घेऊन येत आहे चाबी. तर हे बघा खूप ऊन आहे आज काय आभाळ नाही काही नाही. तर रोज थोडा पाऊस आभाळ चालू असतं, पण आज तसं काहीच नाही. इकडं रामभाऊ बसलेलं आहे आतमध्ये. इकडे आतमध्ये बसलेले आहे रामभाऊ. तर ते एक काम आम्ही करणार आहे. तर एक काम करताना मी तुम्हाला थोडंफार व्हिडिओ दाखवलंच काय काम करतो काय नाही. सध्या मी आता टेरिसला आलेलोच आहे. चाबीचे खूप प्रॉब्लेम होतो. आता वरती आलो वाटलं टेरिस ओपन असेल, पण टेरिस ओपन नव्हतं. मग परत कस्टमरला कॉल केला. कस्टमरला म्हणलं चाबी घेऊन ये. आता कस्टमर चाबी घेऊन येते. तुम्हाला दाखवतो. इथं खाली तपकिरी गल्ली खूप वरती आहे. इकडं पूर्ण इलेक्ट्रिकल मार्केट आहे. पूर्ण इकडच्या पूर्ण गल्ल्यामध्ये इलेक्ट्रिकल मार्केट आहे. इकडं भरपूर अशा दुकानं आहे इलेक्ट्रिकल मार्केटच्या. आणि रामभाऊ इकडं बसले बा. तर आता चालू झालेलं एक काम दाखवतो मी तुम्हाला. थांबा थोडं. झालं का रामभाऊ? असं काही काम आहे. आता याच्यात वायर लावलेलं आपण. इकडचं उघडलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बी लावलं. यामध्ये वायर जोडावं लागतं. आणि जर वायर कधी जोडलेलं ना म्हणजे नवीन कनेक्शन असेल तर त्यासाठी असं बसवावं लागतं. हे जे दिसतं तुम्हाला हे फायबरचं. सध्या इथं बसवलेलं आहे त्यातूनच 7 कनेक्शन देता येते.
आणि या साईडने वायर आता व्हाईट टाकलेले खाली. आता इकडनं पलीकडं टाकायचं आहे वायर, ते बी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे पत्र दिसतात का पलीकडं, सिमेंटाचे कौलाराचे पत्र, तिथं ते दुकान आहे, त्या शॉपमध्ये ते लावायचं आहे. तर वरतून वायर टाकलेलं आहे आता. आताशी कुठं आबाळ यायला लागलं थोडं थोडं. खूप वायरी झाल्यात, पक्ष्यांना राहायला जागा नाही आता. तर वायर टाकायचं आहे समोर जाऊन. तिथून नंतर खाली गेल्यावर एक डिव्हाइस बसवायचं आहे, जे की माझ्या बॅगमध्ये. ते डिव्हाइस बसवलं की झालंय. आणि हे बघा, काय करायला वर तू खेळतो. हाय, तू जेवण नाही केलं, तुझी खिचडी तर तशीच आहे ना परत. बरं हे काय सांग बरं मला इकडे. बरं इकडे 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 या, तुझंच आहे सगळं. यात मंकी कुठे, मंकी माकड हाय, नीट बघ माकड कुठे आहे. माकड कोणतं याच्यात सांग पटकन, माकड कोणतं आहे. ते माकड आहे. आणि घोडा हाय, नीट बघ घोडा कुठे, ते घोडा. आणि बेअर भालू हाय, भालू आहे बघ, नीट बघ भालू कुठे. गुड बॉय. आणि मेंढी, गुड बॉय, हुशार झाला तू. श्रुती हाय. मी आज शेंगा आणल्या, म्हणलं आता मस्त पावसाचं. आता हे भाजण्यासाठी आमच्याकडे आता सध्या हे नाही चाळणी, त्यामुळे ते याच्यात भाजणं चालू आहे. आता बघू आता कशाने. त्यांना धुवून घेतलं, बघ किती घाण निघली त्याची माती. धुवून घेतलं आणि आता श्रुती भाजते मस्त. ते तर आहेच माती. हा, अर्धा किलो नाही ग, पावशेराचे. एक तर पाऊस पडला आत्ता, तिकडं भिजलो होतो मी, आत्ताच आलो आणि कपडे वगैरे चेंज केले आणि म्हटलं चला आता थोड्याशा शेंगा खाऊ. मस्त थंड वातावरण, गरम गरम शेंगा. बरं तुला आवडते शेंगा. आणि तुम्ही आम्हाला सोडून पाणीपुरी खावाले पप्पा, आपल्याला सोडून. अरे अशीच खाल्ली ती थोडी. सांगते की मी आज पाणीपुरी खाल्ली. तुला खायची, तुला खायची का. आपण उद्या जाऊ खायला. आता पाऊस चालू आहे बाहेर, मीच भिजून आलो, आत्ताच कपडे चेंज केले. आणि श्रुती आज मी ब्लॉग याच्यावर घेतला, म्हणजे थोडाफार की मी काय काम करतो. मी सगळ्यांना मी काय काम करतो ते दाखवलं. आता बघू कमेंट काय येतात. काय मी मस्त टेरिसला जाऊन काम दाखवलं सगळ्यांना. पाऊस सकाळचा नाही, मी सकाळीच घेतला होता ब्लॉग. तो पाऊस नव्हता. पाऊस आता दुपारनंतर चालू झाला, 4 वाजच्या नंतर, 4-5च्या नंतर. खूप भिजलो होतो मी, एकदम भिजून डबल वाळलो आणि घरी येताना परत भिजलो. असं झालं पाऊस. आता बी भुरभुर चालू आहे. आज फॅन लावला आम्ही सकाळी, रामभाऊ, सोनू आणि मी, आम्ही तिघांनी मिळून फॅन लावला. कारण की सकाळी ड्युटीला जायच्या आधीच आम्ही फॅन लावला. फॅन बागेश्रीकडूनच आणलेला आहे. वरद खूप खुश झाला फॅन लावल्यामुळं, कारण की त्याला रात्री गरमी खूप होत होती. है ना वरद. ते लावायचं, ते लावायला आपल्याकडे टीव्हीच नाही. कूलर बंद पडला ना, चालू होतं. कूलर बंद पडलं आपलं, नाहीतर मस्त जमत. कधी भाजणी आता. तुला तर बोललो मी त्यात भाजून बघ, याच्यात भाज ना. हो, त्याच्यात कुठं जमणार नाही बघायचं कुठं. तर स्वयंपाक काय केला मग आज. मला माहिती आहे ना. काय बरं काय घेऊ तुला, एक मिनिट. तर हे पाहिजे हे चालू होतं मला किचन वाट्यावर बसव म्हणून. आणि मला माहित होतं तू आज श्रुती खिचडी करणार, कारण की भाजीपाल्याला भाजी काहीच नव्हती भाजी करण्यासाठी. म्हणून मी आज भाजीपाला पण घेऊन आलो. पण मी नाही का, म्हणजे वरण भात पण करणार होते, वरण करू शकत होते, पण मग उद्या मला उपवास आहे तर उद्या करूनच म्हटलं. उद्या काय मंगळवार आहे ना. भाजीपाला कुठे ठेवला, पडन पायवर खाली ठेवला. भाजीपाला टमाटे आणले. इकडे भाजीपाला खूप महाग आहे पुण्यात, पण जाऊ आता काय. ते म्हणते की सगळ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही भाजीपाला मागे मागे असंच म्हणताय. आहे तर आहे, जे आहे ते आपल्यापेक्षा इकडे तर महागच आहे ना. इकडे शेंगा आहे, अंधारामुळे दिसत नाही. शेंगा
शेवग्याच्या शेंगा पण आणल्या, खूप दिवस झाले खाल्ल्याने शेंगा पण, आणि भेटल्या चांगल्या. जे मेन आहे ते विसरलेच मी. कोथिंबीर आणून घेऊ शकते आता, त्याला काय करते सगळंच काही लक्षात थोडं राहणार आहे. कामं करून हे करायचं म्हणलं थोडं लक्षात राहत नाही. तर खिचडी आता बरं, तुला बी जेवायचं ना आमच्या सोबत, जेवशील ना तू? ते खायचं तुला आवडतं तुला? गरम आहे ते, गरम आहे. हाय ते हाय ते हाय हात नाही. हा खिचडी टिट्टी खायची तुला, पण ते नाहीये म्हणून असं नाहीये. तुम्ही उशिरा उठता, उशीर करता सगळ्या गोष्टीला, म्हणून व्हिडिओ घ्यायला उशीर होतो. काय बरं काय करायचं? खाली उतरायचं? आज पण तेच झालं. मी तरी किती वेळची आवाज देते. काय म्हणली तू? म्हटलं किती वेळा आवाज दिला म्हटलं मी तुम्हाला. आवाज दिला म्हणजे शेती काम करून तर माणूस थकत. मला तसं बी 10:30 वाजता जावं लागतं. तू तुझा आवराच जा स्वयंपाक गिपाक, मला उठवायचं जा सकाळी 8:30 वाजता. 8:30-9 वाजता उठतो तुम्ही? मग किती वाजता उठतो मी? 9 वाजता. अर्धा घंट्याने काय होणार आहे? असं म्हणतो 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब. बर, ऐकण्यासाठी इंटरेस्टिंग वाटणार आहे, बाकी ती गोष्ट होऊन गेलेली. हा पण हाय तर खरी आहे ना इंटरेस्टेड सगळ्यांना, आणि त्याच्यावर आपले भरपूर ब्लॉग बनणार आहे. त्याच काही विषयच नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी खोलून सांगण्यात येणार आहे. होत्या का नाही शेंगा? कढईत भाजणं चालू, पण त्या काही अजून भाजायला भाजायला हे दिसायला काळं काळं. तव्यावर नसतं भाजलं गेलं. तवांकडे काय सारखंच आहे ना, तव्यावर पडल्या असतात. तर असा काय आजचा जेवाचा बेद आहे. जेवणाचा पापड, शेंगा, खिचडी आणि कैरी. इकडं पोळी आहे. श्रुतीसाठी पोळी पण घेतली आहे, कारण की तिला उद्या उपवास आहे. आणि इकडं वरची खिचडी. वरात चल जेवण करून घे, मांडी घालून बस. नाही जेवायचं तुला? शेंगा खायच्या? बर. तर असं काही जेवणाचं चालू आहे आता. आज थोडं लवकर जेवायला का आपण? लवकर आले तर लवकर जेवण होतं. आता कामावर आहे, काम जसं आटपलं तसं येत असतो मी. काय शेंगा देऊ तुला खायच्या शेंगा? दे ग त्याला शेंगा, दे त्याला. तर कसा वाटला आज जेवणाचा बेत सांगा कमेंट करून. उद्या सकाळी पण श्रुती मस्त असं काहीतरी झणझणीत बनव जेवण्यासाठी. काय बनवते उद्या सकाळी? वांगण आहे तर शेंगा आहे का काहीतरी करते. वांगण आहे ते शेंगा आहे ना. काय करायचं? शेंगा करायचं, वांग करायचं. कर काहीतरी छान असं. वांगे छान आणले ते. आपण नाही का काल तिच्याकडे गेलो तर ती म्हटली तर शेंगदाणे काढून घ्यायचे, धान्य मला ते शेंगदाणे. जाऊ दे आता, नेक्स्ट टाइम मिक्सर घेऊ. आता थांब थोडं, हळूहळू मिक्सर पण घ्यावं लागणार एक. तर चला ठेवतो मी आता, करतो जेवण. तुमचं झालं असन तर चांगलीच गोष्ट आहे, नसून झालं तर जेवण करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. चला वरत बाय बाय. इकडं बघून बोल बाय. शेंगा छान आहे का? ती नको ती नको. श्रुती बाय. बाय. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.